एकूणच तन्मय, आता राजकारणात सुद्धा गुंडगिरी पाहायला मिळते। नांदगावमध्ये सुद्धा पुन्हा एकदा राडा झालाय। भुजबळ समर्थक आणि अपक्ष उमेदवार रोहन बोरसे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं समोर येत आहे। खरंय, आणि महाराष्ट्राला ही भाषा खरं तर नवी म्हणावी लागेल। अशा प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रानं कधी पाहिलेलं नव्हतं। बाचाबाची असेल, कुणाचा खून करण्याची भाषा असेल, हे दगडफेक करणं असेल, अशा पद्धतीचा प्रकार या आधीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने तसा पाहिला नव्हता। आणि भुजबळांचे कार्यकर्ते सध्या पैसे वाटत असल्याचा आरोप बोरसेंच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्यांना संशय आला आणि त्यानंतर मग भुजबळ समर्थकांची गाडी ताब्यात घेण्याचा बोरसे समर्थकांनी प्रयत्न केल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। भुजबळ आणि बोरसे समर्थक समोर आले आणि त्यामुळेच तणाव निर्माण झाला। अगदीच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। समर्थकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी नेलंय आणि पोलिसांकडून या सगळ्या घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्याचं सध्या काम सुरू आहे।